महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महिलांना वर्षाला मिळणार 10,000 रुपये सुभद्रा योजनेबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही. तर आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सुभद्रा योजनेत वर्षाला 2 हप्त्यामध्ये 10,000 रुपये दिले जातात. आता सुभद्रा योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. सुभद्रा योजनेत 21 ते 60 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. ही योजना 5 वर्षासाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 5 वर्ष महिलांना 50,000 रुपये दिले जाणार आहेत. महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी ही योजना राबवण्यात येतात. ही एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतः पायावर उभे राहू शकतात. स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. सुभद्रा योजनेत अर्ज करणाऱ्या महिला ओडिशाच्या रहिवासी असणं गरजेचं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे नाव राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम आणि राज्य खाद्य सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्डचे नाव जोडलेलं असावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न 2.5 लाख रुपये असणे गरजेचं आहे. यासोबतच 21 ते 60 वयोगटातील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विविध राज्य सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवली. झारखंड सरकारने मैया सन्मान योजना राबवली आहे. तर दिल्ली सरकारने महिला सन्मान योजना राबवणार आहे. या सर्व योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत मिळते.